सणासुदीचा हंगाम आलाय आणि जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवे इलेक्ट्रॉनिक्स घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही सांगतो तुम्हाला उल्हासनगर मधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक शोरूम महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर रोड नंबर 3 येथे सुरू आहे धमाका ऑफर्स, तेही उच्च दर्जाचे प्रीमियम टीव्ही, सर्व मॉडेल्स आणि फक्त टीव्हीच नाही, एसी, फ्रीज, सिंगल डोर आणि डबल डोर, वॉशिंग मशीन, एअर कूलर आणि डिग्री कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लॅपटॉप्स, वॉटर प्युरिफायर सगळं आहे एकाच शोरूम मध्ये आणि एकाच जागी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिळेल तुम्हाला इझी EMI ऑप्शन विथ 0% इंटरेस्ट रेट। तर वाट कसली बघताय, आजच विजिट करा महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर 3 आणि हो आमच्या पेजला आत्ताच फॉलो करा। तोपर्यंत कुणीच जागेवरून हलायचं नाही, सावली घ्या आणि बसून राहा। आम्ही कोणालाही जाऊ देणार नाही, कोणत्याही केडीएमसी अधिकाऱ्याला आम्ही इथून जाऊ देणार नाही जोपर्यंत आमचा पूर्ण आशयातला आजूबाजूच्या पट्ट्यातलं आम्ही बाउंड्रीवर राहतो कल्याणचा आम्हाला केडीएमसी मधून 27 गाव म्हणून वगळण्यात आलेले आहे। हे वगळण्यात आलेला आमचा अन्याय होतोय। टॅक्स वसुलीला कसे येतात, मग पाणी कोण देणार? पाणी देणार नसाल तर आम्ही इथून हलणार नाहीये। इथे सावली घ्या, बसून राहा, सावलीत राहा, सावलीत बसा, सावलीत राहा। ए भाऊ मोबाईल वाला आम्ही सामान्य व्यक्ती आहोत, घर सोडून जाऊ शकत नाही। आम्हाला जवळजवळ 99 सालाला जे उपोषण केलं आम्ही परत उपोषणाला बसू। साहेबांच्या खुर्च्या हलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आम्हाला न्याय हवा। आम्ही मध्यम वर्गीय लोक आहे, आम्ही फ्लॅटमध्ये जाऊ शकत नाही। आमची जी लाईन आहे तीच आम्हाला हवी आहे आणि जे चोरून लाईन घेत आहे त्याच्यावर साहेबांनी नुसतं नकाशा म्हणून बघून जायचं नाहीये, कारवाई केली पाहिजे, नाहीतर त्यांच्या खुर्चीवर कॉर्पोरेशनच्या खाली आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही। आमची महिला उपोषणाला बसू, सर्व महिलांना घेऊ। मागचे दिवस परत तुम्ही लोकांनी आम्हाला दाखवले, आम्ही आता माघार घेणार नाही। आम्ही पोलिसांना सुद्धा घाबरणार नाही। नगर सेवक साहेबांना दाखवलं वाचा काय आशिरेपाड्याच्या काय तक्रारी होत्या? आशिळे गावचे स्वतंत्र जलवाहिनी ही नांदिवली मेन टॅपिंग पॉईंट ते आशिळे गाव ही मुख्य जलवाहिनी असून त्याच्यातून आशिळे गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो। पण ही मुख्य लाईनी द्वारली, नांदिवली, चिंचपाडा या भागातून येते। इथे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर अनधिकृत कनेक्शन घेतल्यामुळे जास्तीत जास्त 80% पाणी आमचा चोरीला जातो इथे आणि 20% आम्हाला भेटतोय। तर आम्ही वारंवार तक्रार करून अधिकाऱ्यांना सांगितलं की हे कनेक्शन काढा। अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून
आमचे जाधव साहेब असतील, मलेकर साहेब असतील, जगताप साहेब असतील, यांनी सहकार्य करून पोलीस प्रशासन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, कोळसवाडी पोलीस स्टेशन सहकार्य करून संयुक्त कारवाई करत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले ही कारवाई आम्ही कंटिन्यू करू आणि योग्य ते गुन्हे दाखल करू आणि आमची पण अपेक्षा तीच आहे का ज्यांनी चोरीच्या लाईनी घेतल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे। आय प्रभागामध्ये आशाळे हे गाव आहे आणि एमआयडीसीचे पाईपलाईननी डायरेक्ट आशाळे गावासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन 250 mm पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे आशाळे गावामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जाते तिथे आणि तिथून मग पाणी वितरण केलं जाते। परंतु बऱ्याच वेळा तिथल्या गावातल्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या की पाणी पुरवठा कमी होतोय, प्रेशरने होत नाही आणि मग आमच्या टेक्निकल टीमने सर्वे केला असता असं दिसून आलं की या लाईनवर चिंचपाडा भागातील रहिवाशांनी, चाळ लोकांनी, चाळधारकांनी, इमारतधारकांनी अनधिकृतपणे कनेक्शन घेतल्याचं निदर्शनास आल्यानुसार आम्ही आज इथे प्रोग्राम लावला। स्थानिक कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस, आमचे महापालिकेचे पोलीस, आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मळेकर साहेब, आमचे वॉटर सप्लायचे डेप्युटी इंजिनियर जाधव साहेब आणि मी स्वतः सहाय्यक आयुक्त आय प्रभाग आणि आमची टीम संपूर्ण कर पाणी विभागाचे लिपिक किंवा आणखी अनाधिकृत बांधकामाचे स्टाफ, सर्व स्टाफसही आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहोत आणि आता इथे जिथे आम्हाला हे अनाधिकृत कनेक्शन दिसून आलेले आहेत ते आत्तापर्यंत आम्हाला वाटतं 30-40 कनेक्शन आत्तापर्यंत आम्ही तोडलेले आहेत। अजूनही आमची कार्यवाही संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आहे आणि या ज्या लोकांनी जे कनेक्शन हे घेतलेले आहेत त्या कनेक्शन धारकांच्यावर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत। ही मोहीम अशी सुरू राहणार आहे? ही मोहीम अशी सुरू राहणार आहे आणि यानंतरही पुन्हा जर त्यांनी नळ जोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा वारंवार त्यांचे गुन्हे दाखल करू आणि हे कनेक्शन खंडित करण्याचा आमचं निरंतर प्रयत्न चालू राहणार आहे।